नमस्कार. आज आपण एक अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे खूप लोकप्रिय आहे आणि बरंचसं चर्चेत पण राहिलं आहे. हो. रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. म्हणजे 1997 मध्ये आलं हे पुस्तक, पण आजही त्याचा प्रभाव दिसतो अनेकांच्या आर्थिक विचारांवर. अगदी. खूप वर्ष झाली तरी रेलेव्हंट आहे अजूनही. बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण जरा समजून घेऊया की या पुस्तकातल्या मुख्य कल्पना काय आहेत, त्यांचं आजच्या काळात काय महत्त्व आहे आणि त्यावर काही टीका पण होते, त्याबद्दलही बोलूया. नक्कीच. म्हणजे पुस्तक नेमकं कोणासाठी आहे, काय घ्यायचं यातून, हे स्पष्ट होईल. याची जी मूळ संकल्पना आहे ना, ती लेखकाला मिळालेल्या 2 अगदी वेगळ्या आर्थिक शिकवणींवर आधारित आहे. हो. एक त्यांचे वडील, ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात, म्हणजे ते शिकलेले होते, प्रोफेसर होते बहुतेक, पण पैशाबाबत एकदम पारंपरिक विचार. बरोबर. सुरक्षित नोकरी वगैरे. हो. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील, ज्यांना ते रिच डॅड म्हणतात. बरोबर. ते व्यावसायिक होते आणि आर्थिकदृष्ट्या खूप यशस्वी. हो, कमी शिकलेले पण व्यवहारी. तर याच 2 दृष्टिकोनांभोवती हे पुस्तक फिरतं आणि मला वाटतं हाच विरोधाभास आहे ना, त्यामुळेच हे पुस्तक इतकं इंटरेस्टिंग ठरतं. खरं आहे. आणि हाच विरोधाभास वापरून त्यांनी अनेक काय म्हणतात त्याला, मूलभूत आर्थिक संकल्पना सोप्या केल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मालमत्ता आणि देयता, म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीज यातला फरक त्यांनी खूप छान स्पष्ट केलाय. अच्छा, तो काय फरक सांगतात ते? कियोसाकी म्हणतात की श्रीमंत लोक मालमत्ता म्हणजे ॲसेट जमा करतात, ओके. तर मध्यमवर्गीय किंवा गरीब लोक लायबिलिटीज जमा करतात, पण गंमत म्हणजे ते त्यालाच ॲसेट समजतात. उदाहरणार्थ? समजा तुम्ही राहायला एक मोठं घर घेतलं. भावनिकदृष्ट्या ते नक्कीच मालमत्ता आहे, पण जर त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला हप्ते भरावे लागतात, मेंटेनन्सचा खर्च येतोय. म्हणजे खिशातून पैसे जातात. बरोबर. तर आर्थिकदृष्ट्या ती एक लायबिलिटी झाली, देयता झाली. अच्छा. याउलट जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आणि ती भाड्याने दिली, ज्यातून तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न मिळतंय, म्हणजे खिशात पैसे येतात. हो, तर ती झाली खरी मालमत्ता, ॲसेट. हा विचारच अनेकांना नवीन असतो, कधीकधी धक्कादायक पण. बरोबर. आणि हा मालमत्ता देयतेचा मुद्दा थेट दुसऱ्या पॉइंटशी जोडला जातो नाही का, आर्थिक साक्षरता. अगदी. फायनान्शियल लिटरसी. म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही, तर ते सांभाळणं, वाढवणं याचं ज्ञान. आणि हे शाळेत शिकवलं जात नाही असं ते म्हणतात. हो. आणि ही साक्षरता म्हणजे नुसतं अकाउंटिंग नाही. मग काय नक्की? यात म्हणजे बजेट कसं करायचं, गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, टॅक्सचे नियम काय आहेत, शेअर मार्केट कसं चालतं, याचं बेसिक नॉलेज. अच्छा. कियोसाकींचा भर यावर आहे की हे ज्ञान तुम्हाला स्वतःच मिळवावं लागेल. पुस्तकं वाचा, सेमिनारला जा, अनुभवी लोकांशी बोला. कारण या ज्ञानाशिवाय तुम्ही पैशाला तुमच्यासाठी कामाला नाही लावू शकत. हाच तिसरा मुद्दा आहे त्यांचा महत्वाचा. हो. नोकरी करून पैशांसाठी काम करण्याऐवजी असं काहीतरी करा की पैसा तुमच्यासाठी काम करेल, म्हणजे गुंतवणूक, व्यवसाय वगैरे. आणि इथेच मग तो उद्योजकतेचा विचार येतो, बरोबर? म्हणजे पुस्तकात नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यावर किंवा गुंतवणुकीवर, विशेषतः रिअल एस्टेटवर जास्त भर आहे. हो आहे. पण हे खरंच सगळ्यांना शक्य आहे का? म्हणजे सगळ्यांसाठी हाच मार्ग योग्य आहे का? हाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच मग पुस्तकावरची टीका पण सुरू होते. अच्छा. म्हणजे कियोसाकी उद्योजकतेचा आणि गुंतवणुकीचा मार्ग खूप प्रभावीपणे मांडतात. पण तो प्रत्येकासाठी प्रॅक्टिकल असेलच असं नाही. प्रत्येकाची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी वेगळी असते, परिस्थिती वेगळी असते. बरोबर. पण एक गोष्ट नक्की, पुस्तकाचा दृष्टिकोन प्रेरणादायी आहे. त्यांची भाषा सोपी आहे, गोष्टी सांगून ते समजावतात. हो. त्यामुळे आर्थिक विषय पहिल्यांदाच अनेकांना समजायला लागतात. अगदी. आणि जी आपली पारंपरिक विचारसरणी आहे ना, की खूप शिका, चांगली नोकरी मिळवा, त्याला हे पुस्तक आव्हान देतं. हो, लोकांना आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करायला लावतं. पण मग टीकेचे नेमके मुद्दे काय आहेत? एक तर तुम्ही म्हणालात की हा मार्ग प्रत्येकासाठी नाहीये. अजून काय? हो, अजून एक मोठी टीका म्हणजे यातनं निश्चित कृती योजना किंवा प्लॅनचा अभाव आहे. म्हणजे काय करायचं हे सांगितलंय, पण कसं करायचं हे नाही. बरोबर. त्यामुळे होतं काय की पुस्तक वाचून एकदम मोटिवेटेड वाटतं, पण पुढे नक्की काय स्टेप्स घ्यायच्या हे कळत नाही. आणि बऱ्याचदा त्याच कल्पना परत परत सांगितल्यासारखं वाटतं. पुनरावृत्ती होते. अच्छा. काही टीकाकारांनी तर असंही म्हटलंय की रिच डॅड हे पात्र खरं आहे की नाही याबद्दल शंका आहे. अरे बापरे. हो. आणि कियोसाकींच्या स्वतःच्या काही व्यावसायिक पद्धतींवर पण प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे कथेत किती खरं, किती काल्पनिक यावर पण एक प्रश्नचिन्ह आहे.
म्हणजे प्रेरणा भरपूर पण प्रत्यक्ष मार्गदर्शन किंवा गॅरंटी कमी. तसं म्हणता येईल. मग हे पुस्तक नक्की कोणी वाचावं असं तुम्हाला वाटतं? जे नुकतेच जॉबला लागलेत किंवा आर्थिक नियोजन सुरू करतायत त्यांच्यासाठी, की अनुभवी लोकांसाठी पण यात काही आहे? माझ्या मते जे लोक आर्थिक प्रवासाच्या सुरुवातीला आहेत ना, त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. म्हणजे तरुण पिढी? हो, तरुण पिढी किंवा ज्यांना पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायचा आहे, त्यांच्यासाठी हे खूप प्रभावी ठरू शकतं. ठीक आहे. हे पुस्तक म्हणजे असं करा तसं करा वाला हाऊ टू गाईड नाहीये. मग हे एक विचार बदला किंवा माइंडसेट शिफ्ट करणारं पुस्तक आहे. ते तुम्हाला एक वेगळ्या आर्थिक जगाची ओळख करून देतं. अच्छा. पण जर तुम्हाला डिटेल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी हवी असेल किंवा फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं याचं सखोल मार्गदर्शन हवं असेल, तर मग तुम्हाला दुसरी अधिक टेक्निकल पुस्तकं वाचावी लागतील. बरोबर. त्यामुळे प्रेरणा आणि एक नवा दृष्टिकोन मिळवण्यासाठी याला 5 पैकी 4 स्टार्स द्यायला हरकत नाही. म्हणजे एकंदरीत रिच डॅड पुअर डॅड हे आर्थिक विचारांना चालना नक्की देतं, पण ते काही फायनल वर्ड नाही किंवा एकमेव मार्गदर्शक नाही. अगदी सुरुवात म्हणून चांगलं आहे. समारोप करताना एक विचार मनात येतोय. पुस्तकात म्हटलंय की आर्थिक साक्षरता स्वतःच मिळवावी लागते. हो, आता प्रत्येकालाच रिच डॅडसारखा कोणी मार्गदर्शक भेटेल असं नाही. मग आजच्या काळात जिथे इतकी माहिती उपलब्ध आहे, तिथे स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणतं एक पहिलं, अगदी छोटं, ठोस पाऊल उचलता येईल? चांगला प्रश्न आहे. कदाचित स्वतःच्या खर्चाचा नियमित हिशोब ठेवणं, महिन्याला कुठे किती खर्च होतोय हे बघणं. हो, ती एक चांगली सुरुवात असू शकते. किंवा गुंतवणुकीबद्दलचा एखादा छोटा ऑनलाईन कोर्स करणं, अगदी बेसिक लेव्हलचा. बरोबर. काहीतरी ॲक्शन घेणं महत्वाचं आहे. फक्त विचार करून चालणार नाही. यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही. नक्कीच.